गडदे, रोहित गडदे, अक्षय शेदनकर, प्रतीक तोडणकर आणि निखिल शेदनकर यांच्याकडे देऊ शकता. आणि सेमीफायनल मध्ये गेल्यानंतर दोन पराभूत संघ असतील त्यांना 2500 रोख रुपये दिले जातील याची देखील दखल घ्यायची आहे. फार मोठी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येत्या 23 जानेवारीपासून येते आणि एक वेगळा निर्णय देखील घेतलाय कमिटीने. वयस्कर लोकांना फार कमी संधी भेटतात खेळण्यासाठी. 40+ तुमचा संघ असेल तर तो देखील तुम्ही घेऊन येऊ शकता. पुन्हा एकदा नव्याने मैदान गाजवण्याची संधी असेल वयस्कर लोकांसाठी. आणि चालू होणारा सामना नांदिवडे विरुद्ध काळवदवी ब सलाबीची जोडी. नांदेड संघाकडून स्ट्राईक एंडला अक्षय तर दुसऱ्या बाजूला प्रतीक गोलंदाजी एंडकडून नयन वांगणकर गोलंदाजी करताना दिसेल. सामन्याला केली जाते सुरुवात. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना काळवदवी संघाच्या बाजूने होता. काळवदवी अ संघाच्या बाजूने नयन गोलंदाजी एंड खोडून पॉवर प्लेचा पहिले षटक. करंट विकेटने पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसला. शॉट कव्हर रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? यावेळेस निसटलाय झेल. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. पहिल्या चेंडूवर कुठेतरी झेलची संधी प्राप्त झाली होती आणि त्यानंतर 3 धावा आल्यात. मराठीत एक म्हण म्हटली जाते, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं. कारण ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती, झेल झाला असता तर कदाचित अक्षय देखील माघारी परतला असता आणि ते करत असताना कुठेतरी 3 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातं. स्ट्रायकिंगला आता मात्र प्रतीक नयन याच्या विरोधात खेळताना दिसेल. राईट अराउंड विकेटने या षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते आणि एका धावावरच समाधान मानावं लागतंय. याच पंचक्रोशीतील एक चांगला संघ नांदिवडे, चंडिका नांदिवडे सध्याच्या घडीला फलंदाजी करताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला काळवदवी ब आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतो. या स्पर्धेचा कालावधीचा विचार करायला गेला तर 17 तारखेपासून ही स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस. नयन याचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय, थोडासा डॉट येतोय. बॉल टप्पा पडला. त्यानंतरच्या चेंडूने थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेतलं, म्हणजेच काय तर आउटस्विंग होता. चेंडू थोडासा बाहेर चालला लेग कटच्या रूपामध्ये आणि येतोय चेंडू डॉट. धावसंख्या आतापर्यंत बिनबाद 4 धावा. पहिले षटक पॉवर प्लेच्या मैदानाच्या आतमध्ये नयन हाताळताना दिसतोय. या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस थोडंसं गोलंदाजाला दंडित केलं जातं. हा येतोय वाईट बॉल. मागचा चेंडू खऱ्या अर्थाने चांगला होता म्हणायला हरकत नाही, कारण ऑफ साईड ऑफ टर्म बाहेर निघाला होता. मात्र यावेळेस थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न. फुलरलेनचा बॉल. चेंडू चालला लेग पिचिंग लेगसाठी लेग स्टंप वाईट. एक अतिरिक्त धाव यावेळेस चंडिका नांदेड संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आतापर्यंत 5 वर जाऊन पोहोचले. नयन यांचा पुढचा बॉल राईट अराउंड विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका चांगला आहे. क्रॉस बॅटेड चेंडूला पाठवलंय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय याच्या बॅटमधून थोडासा उशिराने पण 4 येत आहेत चौकार. झेल निसटला होता या फलंदाजाचा आणि त्यानंतर त्याने देखील एक कार्य केलं मैदानाच्या आतमध्ये जखमीवर मीठ सोडण्याचं. संधी देऊ शकत नाहीये तुम्ही कोणत्याही खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये. त्या संधीचं सोडलं करणं ते देखील जाणतात आणि तसंच काहीसा फटका सजवला मागच्या चेंडूवर अक्षय याने. नयनाचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करायचा होता पॉइंट रिजन मध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चौकारानंतरचा डॉट बॉल येतोय. नयन देखील चांगली गोलंदाजी करणं जाणतो, कारण काळवदवी संघाचा विचार करायला गेलं तर हा देखील एक रायझिंग स्टार उगवता तारा म्हणून ह्याच्याकडे देखील बघितलं जातं आणि तो सध्याच्या घडीला गोलंदाजी एंड कडून गोलंदाजी करतोय. अक्षय स्ट्राईकला खेळताना दिसेल. या षटकातील पुढचा चेंडू नयन याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने चेंडूला पाठवलंय. स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय 6 धावांसाठी. बॉलर बॅक ड्राईव्ह एंड. षटकार येतोय. षटक संपलं पॉवर प्लेचं या ठिकाणी पहिलं. धावसंख्या आतापर्यंत चंडिका नांदेड संघाची बिनबाद 15 धावा. धावसंख्या आतापर्यंत 15. एकही गडी माघारी परतलेला नाहीये. चंडिका नांदेड संघाची ही सरासरी गाठली तर इथून पुढे 60 धावा 4 षटकांच्या अखेरीस रोखावा लागेल. आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर इकडून पुढे थोडीशी समीकरणं बदलावी लागतील. गोलंदाजी एन कडून क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं आहे, कारण मागच्या सामन्यात एक छोटी चूक किती महागात ठरली. काळभैरव साखरेआगर संघाला ती पाहिली होती. लॉंग ऑफ रिझर्व मधून थोडीशी चूक झाली. ती चौकार वाचला असता तर कदाचित त्या सामन्याची समीकरणं थोडीशी वेगळी पाहायला मिळाली असती. अनेक चुका मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा तेव्हा पराभवाची वाट तुमच्या दिशेने आपोआप चालून येते.
त्याच चुका रोखायच्या आहेत आणि त्यात यापुढे होणारा सामना असेल गोपाळकृष्ण मालगुण विरुद्ध बोऱ्या. गोलंदाजी एंडकडून प्रसाद आलाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचा पहिलं षटक संपलं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी प्रसाद याचा विचार केला गेलाय. धावसंख्या पहिल्या षटकात 15 आलेत. या षटकात किती धावा उभारल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं असेल. 4 षटकांचा सामना, त्यासाठी तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाजांचा वापर करायचा आहे. प्रसाद गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हातात यांना दिसेल. स्ट्रायकला खेळताना दिसतोय प्रतीक. दुसऱ्या बाजूला अक्षय याने देखील आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. तब्बल त्याच्या बॅटमधून 13 धावा आल्यात. यावेळेस पहिल्या चेंडूवर थोडंसं दंडित केलं जाईल. प्रतीकेला हा वाईट बॉल घेतोय. दुसऱ्या बाजूला प्रतीक याच्याकडून देखील मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसविला आतापर्यंत 16. पहिल्या षटकात 15 आल्या होत्या. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्क्वेअर वाईट फेकला गेलाय. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये 30 सर्कलचा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. मात्र बघता बघता चेंडू सीमारेषा पार चाललाय. 4 धावांसाठी प्रतीक याच्या बॅटमधून चौकार येतोय. प्रसाद याच्या विरोधात बॅकफूट पंच केला. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये कार्यरत होता. मात्र त्याच्या बाजूने चेंडू सीमारेषा ओलांडताना दिसतोय. तब्बल 4 आलेत. हलक्या त्याचे फटके देखील तुम्हाला जास्त रन देऊ जाऊ शकतात. हेच या चेंडूवर प्रतिक्रिया दाखवले. ढकलून दिले चेंडूला फक्त आणि बघता बघता चेंडूने देखील 4 धावा येताना दिसल्या. त्या चेंडूवर आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे, कारण 30 सर्कल जर चेंडूने पार केलं तर चेंडू सहजासहजी थांबायचं नाव घेत नाही. आणि तसंच काहीसं घडलं मागच्या चेंडूवर. पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी करताना दिसेल. दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल. आतापर्यंत 1 चेंडू हाताळला, 1 वाईट, 1 चौकार आलाय. म्हणजे 5 धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत प्रसाद याने. धावसंख्या आतापर्यंत 20. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जाते. प्रसाद याच्याकडून पहिल्या षटकात नयन याने 15 धावा खर्च केल्या होत्या. एकही गडी अजून तरी माघारी परतलेला नाहीये चंडिका नांदिवडे संघाचा. प्रसाद याचा पुढचा बॉल मोहरतो विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, मात्र चेंडू चालला आउटसाइड एज घेत असताना फायनल रिजन मध्ये फक्त 1 असेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसविला आतापर्यंत 21. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. मोठे फटके खेळण्याचा क्षेत्ररक्षकांना खेळण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. ज्यावेळेस पॉइंट मध्ये चौकाराला तो पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये नेला गेला आणि त्यानंतर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणला गेला आणि त्याच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी होता आणि ते करत असताना आउटसाइड एज घेत असताना चेंडू चालला घोषंकित क्षेत्रात फक्त 1 धावेसाठी. धावसंख्या आतापर्यंत 22. धावसंख्या आतापर्यंत 21. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळून करण्याचा प्रयत्न. फुलरलेनचा बॉल यॉर्क करून घेतलं स्वतःलाच आणि त्यानंतर चेंडू चालला यष्टरक्षक नयन यांच्या हातामध्ये. हा येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण प्रथम सामना ज्यावेळेस काळवदेवी संघ खेळत होता त्यावेळेस कमी धावसंख्येत रोखलं होतं. धावसंख्या चेस देखील केली गेली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने ताकद थोडीशी कमी पडली. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, पकडला झेल. फलंदाज यावेळेस प्रतीक होईल बाद. दुसऱ्या षटकात 1 चौकार जरूर लगावला होता आणि त्यानंतर आता मात्र हलक्यात माघारी परततोय प्रसाद याच्या गोलंदाजीवर. धावसंख्या आतापर्यंत 21 ला 1. चंडिका नांदिवडी संघाची गौरेश गडदे. गौरेश गडदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील वन डाऊनच्या भूमिकेत. यापुढे होणारा सामना गोपाळकृष्ण मालगुंड विरुद्ध बोऱ्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. हा सामना झाला की तुमचा सामना खेळला जाईल याची देखील दखल घ्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गौरेश गडदे दाखल झालाय. वन डाऊनच्या भूमिकेत चालू असलेला सामना काळबाद विरुद्ध चंडिका नांदिवडे. गौरेश स्ट्रायकिंगला घेताना दिसेल. वन डाऊनच्या भूमिकेत जरूर. प्रतीक माघारी परतल्यानंतर दाखल झालाय, मात्र हा देखील मोठमोठे फटके खेळणे जाणतो
आणि सध्याच्या घडीला गरज देखील असेल. प्रसाद याचा पुढचा बॉल ब्लॉकला टाकलेला चेंडू खोल करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला स्लिप रिजन मध्ये. यष्टिरक्षक चेंडू मागे धावतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईक केला. आता मात्र अक्षय खेळताना दिसतील. आतापर्यंत एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. तोच अक्षय स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला प्रसाद गोलंदाजी एंड कडून दुसरा षटक हाताळतोय. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. त्या 4 षटकांमध्ये कमीत कमी 40 ते 50 धावा उभारण्याचा प्रयत्न केला जाईल चंडिका नांदेड संघाकडून. ते दुसऱ्या बाजूला विचार करायला गेले तर काळवादी विभस संघ कमीत कमी 35 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. मात्र सध्याच्या घडीला धावसंख्येचा विचार करायला गेला तर 22 एक गडी बाद. प्रसाद याचा पुढचा बॉल स्ट्राईक केला. अक्षय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. थोडेसे फिंगर रोल केले होते चेंडूवर. षटक संपले पहिल्या डावातील. दुसरं धावसंख्या चंडिका नांदेड संघाची 1 गडी बाद 22 धावा. पहिल्या षटकात 15 आले होते आणि त्यानंतर या षटकाचा विचार करायला गेले तर एक चौकार येऊन देखील फक्त 7 धावा आलेत. षटक संपले दुसरं. यावेळेस प्रतीक माघारी परतला. या षटकात धावसंख्या आतापर्यंत 22. अजून देखील पहिल्या डावातील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू अजून देखील येणं शेष असेल या पहिल्या डावातील. स्ट्रायकेटला गौरेश गडदे खेळताना दिसेल. तर दुसऱ्या बाजूला अक्षय. आणि कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जातो हे देखील पाहणं गरजेचं असेल. 11ची सरासरी आतापर्यंत 2 षटकामागे गाठली गेली. 22 ही धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली. कोणता गोलंदाज गोलंदाजी एंड करून येईल तिसऱ्या षटकासाठी. हर्ष आले गोलंदाजी एंड कडून. नव्याने संघ मांडणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न करणंच गरजेचं आहे कारण एक ग्रामपंचायत अशा टुर्नामेंट फार कमी व्हायला लागले आहेत. दुसऱ्याच्या नावासाठी अनेक खेळाडू खेळतात मात्र स्वतःच्या गावासाठी फार कमी खेळाडू खेळतात. लीग फॉर्मॅट सध्याच्या घडीला फार वाढायला लागल्यात. वेळेचं महत्त्व एक ग्रामपंचायत संघ फार कमी घेताना दिसतो कारण पहिल्या दिवशी विचार करायला गेले तर सामने 12:30ला सुरू झाले. कालच्या दिवसात देखील तसंच काहीसं घडलं होतं. मात्र आजच्या दिवसात थोडेसे लवकर सामने सुरुवात झालेत. यावेळेस हर्षाचा पुढचा बॉल लॉकरला टाकलेला चेंडू खोलून काढणं थोडंसं मुश्किल राहिलंय गौरवसाठी. हा चेंडू चालला यष्टिरक्षकच्या हातामध्ये. हा येतो डॉट बॉल. पुन्हा एकदा हर्ष याचा पुढचा बॉल राईट मराउंड विकेट मारा करेल गौरेशसाठी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. इनसाठी चेंडू चालला बॅकवर्ड मध्ये. चाललाय घोषंगी क्षेत्रात फक्त एका धावेसाठी. ज्यावेळेस पुढचा बॉल हर्षाचा. पुन्हा एकदा तेच 3 चेंडू सेम टप्प्यावर पडलेत. लॉकरला टाकण्याचा प्रयत्न केला जातो. वारंवार क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला जातोय हर्षाच्या घडून. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला जातोय. हर्षाचा पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस थोडासा आदापट केली होती. गुडलँड स्पॉट वरून चेंडू चाललाय वाईट स्वरूपात. वाईट चेंडू येतोय. मागचे 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते. त्यानंतर थोडीशी चूक गोलंदाजी एंड कडून हर्षाच्या माध्यमातून केली जाते. हर्षाचा पुढचा बॉल स्ट्राईक एंडला गौरीश गडदे खेळताना दिसेल. गतीमध्ये परिवर्तन. थोडीशी मती वापरली गोलंदाजी एंड कडून. गौरीशाला इतकंसं जमतच नाहीये. सीझन 1 याच मैदानावर पाहायला गेलं तर चांगल्या रीतीने गौरीश गडदे याचा बोलबाला राहिला होता आणि त्यानंतर थोडंसं स्वतःशी झुंज देतोय मैदानाच्या आतमध्ये. फार मोठी खेळी त्याच्या बॅटवरती पाहायला मिळेल नाही किती गेल्या कालावधीत. यावेळेस ते करून दाखवावं लागेल कारण पहिल्या षटकात ज्यावेळेस 15 आले होते त्यावेळेस कुठेतरी 50-60 धावांचा मनसुबा उभारला होता आणि त्यानंतर लगातारचे हे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. वारंवार हर्ष देखील चांगली गोलंदाजी करतोय असं म्हणायला हरकत नाही कारण दुसऱ्या बाजूला गौरेशाला इतकंसं जमत नाही फलंदाजी एंड कडून. अजून देखील या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. हर्षाचा पुढचा बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. काळबादेवी ब संघाकडून धावसंख्या आतापर्यंत 24. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला चेंडूला ढकलून दिलंय. गौरेश गडदे याच्या बॅटमधून थोडासा उशिराने एक चौकार येतोय. 4 धावा. षटक संपलं यावेळेस पहिल्या डावातील तिसरं आणि त्यानंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 28 धावा. यापुढे होणारा सामना ऑल भंडारवाडा मालगुंड विरुद्ध बोऱ्या.
मुकेश गडदे यांच्या हस्ते पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. या पुढे होणारा सामना असेल ऑल भंडारवाडा मालगुण विरुद्ध बोऱ्या. मुकेश शेठ गडदे यांच्या असं नाणेफेकीचा कौल केला जातो. नाणेफेकीचा निर्णायक कौल कोणत्या संघाच्या बाजूने जातो हे देखील पाहणं गरजेचं असेल. नाणेफेकीचा कौल जातोय ऑल भंडारवाडा मालगुण संघाच्या बाजूने. 4 षटकांचा सामना पहिला षटक पॉवर प्लेचा असेल आणि सुरू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये काळबादेवी ब विरुद्ध चंडिका नांदिवडे. धावसंख्या आतापर्यंत 28. पहिल्या डावातील अंतिम षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पहिल्या षटकात 15 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात देखील 7 धावा आलेत. हर्ष शिवलकर गोलंदाजी एंडकडून दाखल झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि पहिल्या डावातील अंतिम षटक घेऊन स्ट्राईक एंडला अक्षय खेळताना दिसेल. आतापर्यंत 1 चौकार 1 षटकार त्याने लगावलाय. धावसंख्या आतापर्यंत 28. हर्ष शिवलकर ऑन दी मार्क. चौथ्या षटकातील पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी हाणामध्ये षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. अक्षय याच्या बॅटमधून 6 आलेत. पहिल्याच चेंडूवर षटकार देखील येतोय. हा पिच बॉल होता, त्याचा पुरेपूर वापर घेतला ऑन साइडला. 6 धावांसाठी अक्षयच्या बॅटमधून घणाघाती प्रहार षटकार आलाय. तर हे हाणामारीचे षटक आणि पहिल्याच चेंडूवर ते केलं देखील अक्षय याने. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला तर त्याच्यावर 6 धावांचाच निशाणा मारलेला दिसेल. तर पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. हर्ष शिवलकर याच्या विरोधात रट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल वॉकला टाकण्याचा प्रयत्न. थोडासा पिचिंग लेग साठी लेग टर्न चेंडू चाललाय वाईट. यष्टीरक्षक प्रसाद याच्या हातामध्ये. थोडासा वेग वाढवला होता मात्र दिशा थोडीशी खराब, थोडीशी दुर्दशा करतो की काय अंतिम षटकात असं देखील वाटायला लागलं. कारण 1 चेंडू आतापर्यंत हाताळला, त्यामुळे 7 ही धावसंख्या खर्च केली. पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्ष याचा स्ट्राईक एंडला अक्षय खेळताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सारा बॅटने होता. गोलंदाज चेंडूला फील्ड करेल. हा चेंडू येतोय निर्धाव. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. आशुदादा भालेकर आपणास विनंती करतोय मंचावर यायचंय. आशुदादा भालेकर. हर्ष शिवलकर याचा पुढचा बॉल स्ट्राईक एंडला अक्षय खेळताना दिसेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क जुळून आला. चेंडू चालला स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातील दुसरा षटकार येतोय. अक्षय चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 3 षटकार 1 चौकार लगावलाय. मी खऱ्या अर्थाने या हाणामारी षटक आहे, त्या षटकात त्याची बॅट बोलायला लागली. हे होणं गरजेचं होतं कारण मागच्या षटकात फक्त 6 धावा हर्ष याने खर्च केल्या होत्या आणि ह्या अंतिम षटकासाठी हर्ष शिवलकर याच्याकडे कुठेतरी पाहिलं गेलं. थोडासा कॅप्टनला थोडासा निराश करतोय. अजून देखील वेळ गेलेला नाहीये. येणारी खराब वेळ केलेला चांगला खेळ नक्कीच तुमचा संघ तुमचा येणाऱ्या कालावधीमध्ये विचार करेल. पुन्हा एकदा हर्ष शिवलकर याचा पुढचा बॉल अराउंड विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा देखील चेंडू चाललाय का हे देखील पाहणं गरजेचं असेल. दोन धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल तर दुसऱ्या बाजूला हर्ष शिवलकर. या षटकातील पुढचा बॉल लोअर पुलटा चेंडू होता. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण पुन्हा एकदा भरकटलंय का. यावेळेस पंच दंडित करतील गोलंदाजाला. बाय वन गेट वन फ्री म्हणजे 2 चेंडू पुन्हा एकदा या चेंडूवर येताना दिसतील. वारंवार थोड्याशा चुका केल्या जातात हर्ष शिवलकर याच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूला अक्षय त्या चुकांचा चांगला वापर करत असताना चांगली फलंदाजी करतोय. 2 धावा व्हाईट आणि 1. पुन्हा एकदा हर्ष ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुलटॉस चेंडू चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल लाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू गॅदर करत असताना पुन्हा एकदा झालेली चूक.
ह्या चुका आहेत खऱ्या अर्थाने. एक एक धावा तुम्हाला वाचवणं गरजेचं असतं, कारण चेस करत असताना थोडंसं दडपण कमी असल्याच बरं असतं. आणि धावसंख्या जर झपाट्याने वाढत गेली तर त्या कुठेतरी चेस करत असताना फलंदाजावर प्रेशर येतो, नाही तर प्रेशरच्या खाली वारंवार चुका देखील केल्या जातात. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 47 धावा. हर्ष शिवलकर याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक शॉट 5 लेगचा, त्याच्या हातामध्ये चेंडू स्थिरावेल. एक धाव घेतली, षटक संपलंय. चौथा आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्ती झाल्या. धावसंख्या चंडिका नांदेड संघाची 1 गडी बाद 48 धावा आणि विजयासाठी गरज असेल काळबदेवी ब संघाला 49 धावांची. 24 चेंडू विजयासाठी 49 धावा. धावांचं टार्गेट सेट केलंय चंडिका नांदेड संघाने काळबदेवी ब संघाच्या विरोधात. 24 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोणावर विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या फारशी मोठी देखील नाही आणि छोटी देखील नाहीये, काही होऊ शकतं या सामन्यात. दुसऱ्या डावाला सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला खेळणारा फलंदाज प्रणव. स्ट्राईक एंडला खेळणारा फलंदाज प्रणव. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंडकडून अक्षय आलाय. राऊंड विकेटने या षटकातील पहिलाच बॉल. हाफ ट्रॅकवर आता खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू चालला बॅकवर्ड मध्ये. इनसाइड एज घेत असताना गोशंकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव दुसऱ्या डावाची प्रणवाच्या बॅटमधून येते. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल.
12.25 सरासरी गाठणं गरजेचं प्रति षटकामागे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी बॅट निसटली हातातून, मात्र चेंडू चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांसाठी प्रणवीच्या बॅट मधून चौकार येतोय. थोडीशी बॅट जरूर निसटली होती हातातून प्रणव याच्या, मात्र एका हाताने त्याने ठोकलाय चौकार. 4 धावा. 12 ते 13 धावा प्रति षटकामागे तुम्हाला घेणं गरजेचंच असेल. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती घोषांकित क्षेत्र आणि त्यानंतर येणार चौकार. धावसंख्या आतापर्यंत 5. प्रणव स्ट्रायकिंगला खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला अक्षय गोलंदाजी एंड खोडून थोडीशी हाफपिचची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा उचलला जाणारा फायदा. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल अक्षयच्या विरोधात प्रणव. पुढे टाकलेला बॉल, यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा बाहेर घेतला गेला आणि त्याचाच कुठेतरी वापर करायचा होता आणि ते करत असताना हा चेंडू निर्धाव येतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. पहिल्या दुसऱ्या डावातील लॉंग ऑफ असेल. कव्हरचा क्षेत्ररक्षक बाहेर कार्यताना दिसतोय. अक्षयाचा पुढचा बॉल, बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ह्याच कारणामुळे त्या क्षेत्ररक्षकाला तिकडे सजवलं गेलंय. पिचिंग ऑफ साईड, ऑफ टर्म, बाहेर निघणारे चेंडू जर बॅटवर आले तर कदाचित कव्हर लॉंग ऑफ मध्ये जाऊ शकतात. म्हणूनच 38 सर्कलच्या बाहेरून 2 क्षेत्ररक्षक कार्यरताना दिसतील अक्षयाच्या गोलंदाजीवर. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली 5, चेंडू संपलेत 4. अक्षय याचा पुढचा बॉल, पुढे टाकलेला बॉल, यावेळेस उचलून खेळला ऑन साईडला. चेंडू चालला लॉंग ऑन मधून. बघता बघता चेंडूने सीमारेषा देखील ओलांडली. तब्बल 4 धावांसाठी येतोय चौकार. चेंडू थोडासा खराब होता कारण तुम्ही ज्या वेळेस क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेरून फक्त 2च सजवलेत ऑफ साईडला, म्हणजे तुमचे चेंडू हे बाहेर निघणारेच असावेत. हा थोडासा पायावर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना चेंडूला पाठवल्या लॉंग ऑन मॉडेलच्या बाहेर. प्रणवच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या आतापर्यंत 9, अजून देखील 40 या धावसंख्येची गरज आहे. चेंडू आतापर्यंत संपले तर पहिल्या षटकातील 5. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अक्षय अरंड विकेटने पुढचा बॉल, मोठा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. हा देखील चेंडू चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय चौकार. चांगली फलंदाजी या पहिल्या षटकात राहिली. आतापर्यंत धावा झाल्या तर 13. षटक संपले पहिल्या दुसऱ्या डावातील. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. प्रणवची बॅट सध्याच्या घडीला बोलायला लागले. तब्बल 3 चौकार लागवले त्याने या षटकात. धावसंख्या आतापर्यंत 13. अजून देखील जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे. 12ची सरासरी जाऊन पोहोचली. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 36 या धावसंख्येची गरज आहे. पहिलं षटक दुसऱ्या डावातील संपलंय. 18 बॉल 36. पहिल्याच डावाचा विचार करायला गेलो तर 15 धावा आले होते. आता 13 आले दुसऱ्या डावात. 18 चेंडू जिंकण्यासाठी 36 या धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण पार केलं जाऊ शकतंय. एका बाजूने जर प्रणयची बॅट बोलायला लागली तर त्याच्याकडे ताकद आहे. त्या ताकदीचा वापर कसं करायचं हे त्याला देखील माहिती आहे. तर दुसऱ्या बाजूला चंडेके नांदेड संघाचा एक अनुभवी गोलंदाज दुसरे षटक हाताळताना दिसेल. सुयोग आलाय गोलंदाजी एंड खोडून. वैयक्तिक कोटीतील पहिल्या संघाकडून दुसरे षटक घेऊन आतापर्यंत धावा झालेत 13. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा समीकरण येऊन पोहोचले. 18 चेंडू विजयासाठी 36 धावांची गरज. प्रति षटकामागे तुम्हाला कंपल्सरी 12ची सरासरी गाठावीच लागेल. ट्रायकॅन्डला खेळणारा फलंदाज आता मात्र दिलेश ओपनिंग स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सिंगल डबल सामन्याला सुरुवात केली जाईल की बोलबाला चौकार षटकारांचा केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. सुयोग ऑन दी मार्क गोलंदाजी एंड कडून दुसरं षटक हाताळताना दिसेल. दुसऱ्या डावातील पहिले 6 चेंडू संपले. धावसंख्या 13ला. एकही गडी अजून देखील बाद झालेला नाहीये. सुयोगाचा या षटकातील पहिलाच बॉल राईट मराठ विकेटने लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. खराब चेंडूचा पुरेपूर वापर केलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी दिलेशाच्या बॅटमधून षटकार येतोय. खराब चेंडू हाताळला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. तब्बल 6 आले त्या चेंडूवर. अशा प्रकारची गोलंदाजी जर केली गेली तर त्याच्यावर 6च येणार आहे त्या मैदानावर, कारण वाऱ्याची दिशा आणि फलंदाजांनी केलेली गोलंदाजीची दुर्दशा. पहिल्या चेंडूवर 6 आलेत. आता मात्र पुढचा बॉल सुयोग यांचा हरंड विकेटने. हाफ ट्रॅकर यावेळेस देखील उंच उचलून खेळायचा होता. ऑन साईडला चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रात फक्त एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आतापर्यंत धावा झाल्यात 20.
विजयासाठी अजून देखील 29 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 36 पाहिजे होते. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 1 धाव. अजून देखील या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीकरण जाऊन पोहोचले 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. धावसंख्या आतापर्यंत 20 वर जाऊन पोहोचले. पहिल्या डावात 48 धावा कमावल्या होत्या. त्यामध्ये अक्षय याचं फार मोलाचं सहकार्य राहिलं होतं. 2-3 षटकार मारले आणि 1 चौकार देखील खेचला होता. महत्त्वपूर्ण खेळी त्याने पहिल्या डावात साकार केली आपल्या संघासाठी आणि त्याच्या जोरावर 48 वर चंडीगड नांदिवडे संघ जाऊन पोहोचला. मात्र दुसऱ्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रणय तर दुसऱ्या बाजूला दिलेश. प्रणव पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 3 चौकार लगावले आणि त्यानंतर दिलेश दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार आला त्याच्या बॅटमधून. सामन्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न देखील केला जातो. अजून देखील 29 या धावसंख्येची गरज आहे. सुयोग याचा या षटकातील पुढचा बॉल राईट बरोबर विकेटने ट्राय केला. दिलेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. पहिल्या अंटेनमध्ये झेल निसटलाय. प्रयत्न वारंवार चालवले होते. कदाचित हा झेल झाला असता तर एक उत्कृष्ट झेल या स्पर्धेतील पाहायला मिळाला असता. मात्र त्याने अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडले नव्हते. आणि धावा 2 धावून कंप्लीट केले. प्रयत्न चांगला होता खऱ्या अर्थाने. थोडासा पुढच्या दिशेने तो चालू लागला होता आणि ते करता करता वाऱ्याच्या विरोधात चेंडू थोडासा मागे आला. झेल देखील निसटला दिलेश याचा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न क्रॉस बॅटेड चेंडू चाललाय कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहेत. सिंगल स्ट्राईक रोट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धाव येते मागच्या चेंडूवर. एक झेल निसटला दिलेश याचा. दिलेश देखील चौकार षटकारांची बोलीभाषा बोलू शकतो असं तिने दाखवलं या षटकातील पहिल्याच चेंडूवर. आणि त्यानंतर आता मात्र सिंगल डबलने देखील हा खेळ पुढे चालवला जातोय. सेन्सिबल क्रिकेट हे देखील फार महत्वाचं असतं. कारण ज्यावेळी चौकार षटकार येत नसतात त्यावेळी चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हे देखील फार महत्वाचं. सुयोगाचा पुढचा बॉल दिलेशसाठी. मोठा फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. हा चेंडू चाललाय वाईट. एक अतिरिक्त धाव यावेळीच जोडली जाईल काळबदवी ब संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या आतापर्यंत 25 धावा. जिंकण्यासाठी अजून देखील 24 या धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक केला दिलेश तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून सुयोग याचा पुढचा बॉल. कुठल्या स्पॉटवरून उसळी घेतली चेंडूने. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा दुरावला. चेंडू चालला सीमारेषे लगत. त्या दरम्यान 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. बघता बघता चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. तब्बल 4 आले. चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल आतापर्यंत 29. विजयासाठी अजून देखील 20 धावसंख्येची गरज आहे. दुसरं षटक थोडंसं महाग ठरतं या सामन्यातील. दुसऱ्या डावातील चंडीगड नांदेड संघाला. पहिल्या षटकात 13 आले होते. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर. जे आतापर्यंत या षटकाचा विचार करायला गेला तर 16 धावा आलेत सुयोगाच्या विरोधात. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक खेळला दिलेश. चांगली खेळी करतो आपल्या संघासाठी. सुयोगाचा पुढचा बॉल दिलेश याच्यासाठी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू चाललाय फायनल रिजन मध्ये. 1 बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी दिलेश याच्या बॅटमधून चौकार येतोय. थोडासा महागडा ठरला या षटकात. सुयोग तब्बल 20 धावा खर्च केल्यात. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 33 वर. जिंकण्यासाठी अजून देखील 16 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 12. 12 चेंडू 16 धावा विजयासाठी. स्ट्राईक एंडला आता मात्र प्रणव खेळताना दिसेल ज्याने पहिल्या षटकात 3 चौकार लगावले होते. तर गोलंदाजी एंड कडून तिसऱ्या षटकासाठी वापर केला जातो प्रतीक याचा. 12 चेंडू 16 धावा. प्रतीक गोलंदाजी एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल. वैयक्तिक कोटीतील पहिल्या संघाकडून ह्या सामन्याचं हे निर्णायक षटक असेल. कारण इकडे जर ह्या धावा कमीत कमी दिल्या गेल्या तर अंतिम षटकापर्यंत सामना जाईल. मात्र या षटकात मोठ्या धावा खर्च केल्या तर या सामन्याची समीकरण स्पष्ट होतील. 12 मध्ये 16ची गरी स्ट्रायकिंगला प्रणव खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून प्रतीक आलाय राईट ओव्हर द विकेटने. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. याच फटक्यासाठी पकडला झेल फलंदाज बाद. लॉलीपॉपच दिलाय कॅश स्वरूपात क्षेत्ररक्षकाला. जिकडे उभा होता त्याच्या हातात बरोबर चेंडू स्थिरावेल. धक्का क्रमांक पहिला बसेल प्रणवच्या रूपामध्ये काळबदवी ब संघाला. 11 मध्ये आता मात्र 16 या धावसंख्येची गरज आहे. अजून देखील या सामन्यात काही होऊ शकतंय.
कारण ज्या ठिकाणी चांगली खेळी करत होते त्या ठिकाणी लॉलीपॉप कॅच दिला क्षेत्ररक्षकाला थर्ड रिजन मध्ये आणि फलंदाज बाद झालाय प्रणव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष शिवलकर दाखल होईल वन डाऊनच्या भूमिकेत. हर्ष शिवलकर गोलंदाजी एंड कडून दाखल झालाय. फलंदाजीसाठी भूमिकेत गोलंदाजी करत असताना थोडासा महाग ठरला होता, मात्र फलंदाजी करत असताना तीच खळगी थोडीशी भरून काढायची आहे. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलं. 11 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. प्रतीकाचा पुढचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे आला होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. हा येतो डॉट बॉल. थोडंसं खराब शॉट सिलेक्शन केलं जातं, त्याच्या माध्यमातून नजरच नव्हती चेंडूवर, मात्र चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. हा तो डॉट बॉल. प्रत्येक या षटकात थोडीशी चांगली गोलंदाजी करतोय. 12 मध्ये 16ची गरज होती. पहिल्या 2 चेंडूवर 1 विकेट आणि 1 निर्धाव चेंडू, म्हणजे 2 चेंडूवर एकही धाव खर्च केलेली नाहीये. हा ट्रॅकर उचलून खेळला ऑन साईडला. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक गौरव पोचला चेंडूपर्यंत, पकडला झेल. फलंदाज बाद दुसरा. जो सामना कुठेतरी मुठीत आला होता तो मुठीच्या बाहेर जाताना दिसतोय. प्रयत्नच करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, ते प्रयत्न चालवले सध्याच्या घडीला. प्रतीक याने प्रयत्न वाळूचे कण रगडितात तेलही गळे असं म्हटलं जातं. आता तेच प्रयत्न एका बाजूने प्रतीक याने चालवलेत. हा सामना संपलेला नाहीये, पिक्चर बाकी हे मेरे दोस्त. 12 मध्ये 16ची गरज होती, त्यामध्ये पहिलेच 3 चेंडू निर्धाव आलेत आणि त्यामध्ये 2 विकेट आले. एक प्रणव आणि दुसऱ्या बाजूला हर्ष जो वन डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये गेला होता. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 2 डाऊनच्या भूमिकेत स्ट्रायकिंगला खेळताना दिसेल अमोल. अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तर 2 डाऊनच्या भूमिकेत स्ट्रायकिंगला खेळताना दिसतील. आता थोडंसं दडपण आलंय, कारण ज्या वेळेस सामना कुठेतरी आपल्या बाजूने झुकला होता त्यावेळेस थोडंसं निराश केलं एका बाजूला प्रणव आणि त्यानंतर हर्ष याने. अमोल पाटील स्ट्रायकिंगला जाऊन पोहोचले, तर गोलंदाजी एंड कडून प्रतीक खेळताना दिसतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाले. 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. प्रतीकाचा या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने मारा केलेला बॉल यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू चाललाय घोषंकित क्षेत्रात. फक्त एका धावेसाठी 15 या धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 15. काय समीकरण होतं, आता मात्र कुठे जाऊन पोहोचलंय. हे षटक फार निर्णायक आहे, या सामन्यात मी पहिलाच उल्लेख केला होता. आणि आता मात्र या षटकात चांगली गोलंदाजी केली जाते. थोडीशी अकोट टप्प्याची गोलंदाजी, लेंथ बॉल थोडासा पीक करण्यात कठीणाई प्राप्त होते फलंदाजांना. 8 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 15. प्रतीकाचा या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट मारा करेल अमोल यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा दुरावला. चेंडू बसून चेंडू चालला सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय चौकार. अजून देखील 11 या धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 7. धावसंख्या आतापर्यंत झाली 38. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. समीकरण जाऊन पोहोचले. 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 या धावसंख्येची गरज. अमोल पाटील स्ट्रायकिंगला खेळताना दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रतीक गोलंदाजी एंड कडून या षटकातील अंतिम चेंडू हाताळताना दिसेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, मात्र पंचांनी थोडंसं दंडित केलंय. हा येतो वाईड बॉल. समीकरण पुन्हा एकदा झटपट बदलेल. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 या धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 10. कुठून कुठे आलाय हा सामना. 12 मध्ये 16ची गरज होती. पहिले 3 चेंडू निर्धावले, 1 चौकार त्यानंतर अमोल यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 10 या धावसंख्येची गरज. प्रतीकाचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा ऑन साइडला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. हा तो डॉट बॉल. समीकरण जाऊन पोहोचलंय. 6 चेंडू विजयासाठी 10 या धावसंख्येची गरज आहे. आता मात्र जोखीम आली, जबाबदारी आली आणि त्या जबाबदारीला कोण स्वीकारेल. गोलंदाजी एंड कडून हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल तो दिलेश. आतापर्यंत 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 6 चेंडू 10 या धावसंख्येची गरज विजयासाठी.
मयूर आलाय गोलंदाजी एंड कडून वैयक्तिक कुटीतील पहिलं, संघाकडून दुसऱ्या डावातील आणि या सामन्याचं निर्णायक षटक असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 या धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. ट्रायकेंडला दिलेश खेळताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार या जयगड पंचक्रोशीतील एक उगवता सितारा गोलंदाजी एंड कडून मयूर दाखल झालाय. 6 चेंडू 10 धावांची गरज. दिलेश ट्रायकेंडला खेळताना दिसत राईट अराउंड विकेटने. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस डोक्याची घंटा वाजते. स्ट्रायकेंडला थोडीशी चूक झाली आहे. यष्टी रक्षकाने चुकीचा चांगला वापर केला आणि फलंदाज होईल बाद, रनआउट स्वरूपात. ज्या ठिकाणी जबाबदारी घेणं गरजेचं होतं दिलेशने त्या ठिकाणी थोडंसं ढासाळलाय, धडपडलाय आणि त्यानंतर रनआउट स्वरूपात माघारी देखील परतलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नयन चाललाय. 2 गडी आतापर्यंत माघारी परतल्या. धावसंख्या 39 धावा. अजून देखील जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पाच चेंडू जिंकण्यासाठी 10 या धावसंख्येची गरज. नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 डाऊनच्या भूमिकेत स्ट्रायकिंग खेळताना दिसेल. थोडंसं दडपण दोन्ही बाजूंना येताना दिसेल. हा सामना अजून देखील दोलायमान स्थितीत जाऊन पोहोचलाय. या सामन्याची समीकरण कोणत्या संघाच्या बाजूने झुकतील हे अजून देखील सांगणं अशक्य आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. स्ट्रायकिंगला नयन, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून मयूर. याचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रति चेंडू मागे धावतोय. चेंडूला फील्ड केलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातील. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 या धावसंख्येची गरज आहे. एखादी मोठी हिट या चेंडूवर आली तर या सामन्याची समीकरण पूर्णपणे काळवदवी ब संघाच्या बाजूने झुकतील. मात्र हा चेंडू निर्धाव आला तर पुन्हा एकदा रोमहर्षक स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चंडिका नांदेड संघाकडून 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडला नयन, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून आतापर्यंत चांगलं प्रभावित केलं मयूरने. 2 चेंडू हाताळले, त्यामध्ये 1 गडीला माघारी परतवलं आणि त्यानंतर फक्त 2 धावा खर्च केलेत. मयूरचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला नयन खेळताना दिसेल. वैयक्तिक खातं तर खोललं 2 धावांनी, मात्र आता मोठ्या फटक्याची गरज आहे. पुढे सरसम खेळण्याचे प्रयत्न. यावेळेस गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं जातंय. हा येतोय वाईड बॉल. हा वाईड बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालवली होती, त्या ठिकाणाहून थोडीशी चूक झाली. इट इज अ वाईड बॉल. पंचाने दंडित केलंय. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 या धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या आतापर्यंत 42 धावा. 4 बॉल 7. स्ट्राईक एंडला नयन खेळताना दिसेल, तर दुसऱ्या बाजूला मयूर 30 सर्कलच्या बाहेरून त्याचा रनअप आहे. म्हणजे अक्षरशः तो वेगातच गोलंदाजी करणारा असंच कायसं दिसतंय. पुढे सरसन खेळण्याचा प्रयत्न. इनसाठी चेंडू चाललाय बॅकवर्ड मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. सिंगलने यावेळेस गोषंगी क्षेत्रात चेंडू चालला. एका धावेसाठी एकापेक्षा जास्त काही नसेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 या धावसंख्येची गरज आहे. 3 मध्ये एखादी मोठी हिट आली तर या सामन्याची समीकरण सरळ स्पष्ट होतील. मात्र एखादा चेंडू वारंवार निर्धाव आला तर थोडंसं दडपण देखील येईल. फलंदाज नयन याच्यावर. 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 या धावसंख्येची गरज आहे. मयूर गोलंदाजी एंड कडून गोलंदाजी आतापर्यंत चांगली केली आहे. येणारे 3 चेंडू देखील चांगल्या रीतीने हाताळायचे. नयन स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज घेत असताना चेंडू चाललाय शॉर्ट. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल स्ट्राईक रोटेट. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 या धावसंख्येची गरज. धावसंख्या आतापर्यंत झाली 44. 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चेंडू शिल्लक आहे 2. जिंकण्यासाठी 5 या धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडला अमोल पाटील खेळताना दिसतील. एक चौकार तर त्यांच्या बॅटमधून आला आणि सध्याच्या घडीला एक षटकार येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 या धावसंख्येची गरज. रोमहर्षक स्थितीमध्ये सामना जाऊन पोहोचला. या अशाच सामन्यांची गरज असते प्रेक्षक रसिकांना. युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समवेत tenniscricket.in माध्यमातून पोहोचले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जातं संपूर्ण स्पर्धेदरम्यान. पुढचा बॉल मयूर याचा.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सिंगल स्ट्राईक रोटेटर झाली आहे 22च्या स्वरूपात. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 या धावसंख्येची गरज आहे, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी या चेंडूवर चौकार मारावाच लागेल. सामना अजून संपलेला नाहीये, बरंच काही होण्यासारखं आहे. सर्व लाईनमनला विनंती आहे, हा शेवटचा चेंडू आणि फार निर्णायक चेंडू या सामन्यासाठी. तुम्ही कृपा करून लाईनवर सीमारेषी लगत अलगत उभे राहा, म्हणजे निर्णय चुकणार नाही. एक चेंडू 4 धावा. स्ट्राईक इनला नयन. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड खोडून मयूर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 6 मध्ये 10 या धावसंख्येची गरज होती, त्यामध्ये 5 चेंडूवर फक्त 6 धावा खर्च केल्यात. सामना येऊन पोहोचला. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 या धावसंख्येची गरज. नयन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलाय. 1 मध्ये 4 मारेल की 6 मारेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या आतापर्यंत 44. जिंकण्यासाठी तुम्हाला 4 धावा कंपल्सरी घ्यावाच लागतील. स्ट्राईक एंडला नयन, दुसऱ्या बाजूला मयूर. 12 विकेटने अंतिम बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला एक्स्ट्रा विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. प्रत्येक चेंडूपर्यंत पोहोचतोय. पकडले चेंडूला, सिंगलला धावून कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा झाले असतील तरी देखील हा सामना जिंकलाय चंडिका नांदेड संघाने. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून केला गेला आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यापुढे येणारा सामना ऑल भंडारवाडा मालगुण विरुद्ध बोऱ्या. ऑल भंडारवाडी संघाचा आपला निर्णय कळवायचा आहे.